मंडणगड नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेवरून राजकारण तापले असून राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली। योगेश कदम यांनी दावा केलाय की या योजनेसाठी नगरविकास विभागाकडे सुमारे 1.25 वर्ष सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। त्यावेळी नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते। मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यानंतर योजनेला मंजुरी दिली। कदम यांनी पुढे म्हटले आहे की योजनेला मंजुरी मिळाली असली तरी आरोग्य विभागाच्या जागेसंदर्भातील प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्यामुळे योजना सुरू होऊ शकलेली नाही। हा प्रस्ताव 4 दिवसांपूर्वी आरोग्य मंत्र्यांकडे पोहोचला असून त्याबाबत चर्चा झाल्याचाही दावा त्यांनी केला। याच वेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत योजनेचे श्रेय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे। मंत्रालयात फाईल नेमकी कुठे आहे याचीही माहिती नसताना श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्यांनी केला। तसेच मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांकडूनही या योजनेसाठी प्रभावी पाठपुरावा झाला नसल्याचा दावा करत केवळ राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली। कशा प्रकारे मंजूर करून आणले ह्याचा खुलासा केला असं बरं झालं असतं। फक्त मी जेव्हा माझ्या सोशल मीडिया पोस्टवरती GR टाकला, खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे असलेलं नगरविकास खातं ह्याची ज्यावेळेस बैठक झाली, त्या बैठकीच्या ज्यावेळेला मिनिट्स आले त्या वेळेपासून आम्ही याचा आणि त्याच्या अगोदरपासून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो। गेले 1 वर्ष 1.25 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा केला। रोडगेजी याचे CEO आहेत मंडणगड नगरपंचायतचे, त्यांच्या संपर्कामध्ये राहून आमच्या नगरसेवकांनी सगळा प्रस्ताव तयार करून घेतला। अजून पण कदाचित खासदार महोदयांना माहिती नाही आहे, नळपाणी योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्याचं योजनेकरिता आरोग्य विभागाच्या एका जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत योजना ही कार्यरत किंवा ह्याचं योजनेचं काम चालू होऊ शकणार नाही आहे। ही त्यांना कदाचित माहिती पण नाही आहे, कारण ते पाठपुरावाच करत नाही आहेत। मंत्रालयामध्ये फाईल सध्या ती कुठे आहे हे पण त्यांना माहिती नसावं। आता आरोग्य विभागाची ज्या जागेची मागणी केलेली आहे तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे 4-5 दिवसापूर्वीच पोहोचलेला आहे। कालच मी आरोग्यमंत्री महोदयांची चर्चा देखील केलेली आहे की 2 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल, म्हणजे आरोग्य विभागाची जागा ही नळपाणी योजनेकरता उपलब्ध होईल आणि मग नळपाणी योजनेचे टेंडर प्रोसेस वगैरे सगळी पूर्ण होईल आणि त्या योजनेचं काम चालू होईल। तर ठीक आहे, आता ओढून ताणून त्यांनी त्यांची नगरपंचायत त्यांनी नगराध्यक्ष त्यांचा बसवला होता, परंतु मला आठवते ज्यावेळेस मी दापोलीच्या राजकारणाची सुरुवात केली त्या सुरुवातीपासून मी शब्द दिला होता आणि कुठलंही राजकारण न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आज ही योजना आपण मंजूर करून घेतलेली आहे आणि मला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही। आज माझा तिथं माझा विचाराचा नगराध्यक्ष नसताना देखील नगराध्यक्षांनी या बाबतीमधली कुठलाही पाठपुरावा शासन स्तरावरती केलेला नाही। फक्त आज त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष म्हणून ते हे क्लेम करतात। ठीक आहे, ह्याच्यामुळे त्यांना कदाचित वेगळं सुख मिळत असेल, त्यांना त्यांचं सुख लाभलं। दादा, आज आपण